नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पार्ट 7वा पाहणार आहोत. चला तर करूया सुरुवात. प्रश्न नंबर 501. आजवरचे महाराष्ट्र भूषण पुरस्कारामध्ये हे मानकरी नाहीत. मनोहर जोशी यांचे निधन 23 फेब्रुवारी 2024 रोजी झाले. प्रश्न 502. 1983च्या जगज्जेत्या क्रिकेट संघामध्ये महाराष्ट्रातील कोणता खेळाडू सहभागी नव्हता? किरण मोरे. प्रश्न 503. कोणत्या राज्यात 100% विद्युतीकरण ग्रामीण भाग झालेला नाही? कर्नाटक राज्य. प्रश्न 504. प्रतापगड किल्ला कोणत्या डोंगरावर बांधण्यात आला आहे? भोरप्या. प्रश्न 505. नाटककार वसंत कानिटकर यांच्या कोणत्या नाटकाला संगीत नाटक अकादमीचा पुरस्कार मिळालेला आहे? रायगडला जेव्हा जाग येते. प्रश्न 506. कोणाच्या 125व्या स्मृती वर्षानिमित्त शासनाने नवीन जीवनदायी आरोग्य योजना सुरू केली आहे? महात्मा ज्योतिबा फुले. प्रश्न 507. कोणत्या वर्षी सातारा जिल्ह्याचे दक्षिण सातारा, उत्तर सातारा जिल्हा असे 2 भाग पाडण्यात आले? 1949 साली. प्रश्न 508. कोणता किल्ला सह्याद्री व त्याच्या शाखा रांगेत येत नाही? वर्धनगड. प्रश्न 509. पाचगणी हे शहर समुद्र सपाटीपासून किती उंचीवर आहे? 1334 मीटर. प्रश्न 510. कोणत्या वर्षी राजे छत्रपती शाहू महाराजांनी राज्याभिषेक करून सातारा ही राजधानी निश्चित केली? 1708. प्रश्न 511. ग्वाल्हेरच्या शिंदे घराण्याचे सातारा जिल्ह्यातील मूळ गाव कोणते? कव्हेरखेड. प्रश्न 512. कोणत्या ठिकाणी लेणी सापडत नाही? कुरोली. प्रश्न 513. वाई शहराच्या जडणघडणीवर कोणत्या सरदार घराण्याचा प्रभाव होता? रास्ते घराणे. प्रश्न 514. खशाबा जाधव यांना कोणत्या ऑलिम्पिकमधील कुस्तीतील पहिले ब्रॉन्झ मिळाले होते? हेलसिंकी. प्रश्न 515. कोणत्या शाहिराने गरजा महाराष्ट्र माझा हे गीत लिहिले आहे? कृष्णराव साबळे. प्रश्न 516. कोणत्या नाटकामध्ये राजा गोसावी यांनी काम केलेले नाही? इथे ओशाळाला मृत्यू. प्रश्न 517. संगीताचा वेद कोणता? सामवेद. प्रश्न 518. सातारा जिल्ह्याचे मुख्य पोलीस कार्यालयासाठी स्वतंत्र इमारत कधी बांधली? 1913. प्रश्न 519. कोणता जिल्हा महाराष्ट्रात प्रथमच स्मार्ट पोलीस जिल्हा म्हणून जाहीर झाला आहे? सातारा. प्रश्न 520. मोक्का कायदा कशा संबंधित आहे? संघटित गुन्हेगारी. प्रश्न 521. बाल हक्क संरक्षण आयोगाचे कोणत्या मोबाईल ॲपद्वारे बालकांवरील अत्याचाराची थेट तक्रार करता येते? चिराग. प्रश्न 522. निकट दृष्टीत हा दृष्टीदोष कोणत्या भिंगाच्या सहाय्याने सुधारता येतो? अंतर्वक्र. प्रश्न 523. बॉक्साईट या धातुकापासून कोणते खनिज निष्कर्षण केले जाते? ॲल्युमिनियम. प्रश्न 524. शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी कोणती आहे? त्यातून पित्तरस स्रावते. यकृत. प्रश्न 525. कोणती वनस्पती ही परपोषी जीवन जगते? अमरवेल. प्रश्न 526. आज आवाजाची तीव्रता कशात मोजली जाते? डेसिबल. प्रश्न 527. बाल्कन प्रदेश हा कोणत्या प्रदेशाच्या साम्राज्यात मोडणारा प्रदेश होता? तुर्कस्तान. प्रश्न 528. राष्ट्रसंघाचे मुख्य कार्यालय स्वित्झर्लंडमधील कोणत्या ठिकाणी आहे? जिनिव्हा. प्रश्न 529. भारताने कोणत्या साली आपल्या अर्थव्यवस्थेचे जागतिकीकरण केले? 1991 साली. प्रश्न 530. पंचायत समितीचा कार्यकारी प्रशासकीय अधिकारी कोण? गट विकास अधिकारी. प्रश्न 531. क्षेत्रफळाच्या दृष्टीने देशातील सर्वात मोठे राज्य कोणते? राजस्थान. प्रश्न 532. अष्टविनायकांपैकी पुण्यात गणेश मंदिर किती आहेत? 5. प्रश्न 533. माळशेज घाट कोठून कोठे आहे? अहिल्यानगर कल्याण मार्गावर. प्रश्न 534. छत्रपती संभाजीनगर प्रशासकीय विभागात एकूण जिल्हे किती? 8. प्रश्न 535. पुणे जिल्ह्यातील भाटघर धरण कोणत्या नदीवर बांधलेले आहे? वेळवंडी. प्रश्न 536. भारत सरकारने कोणत्या दिवशी चलनातून 500 व 1000 रुपयांच्या नोटा बंद करण्याचा निर्णय घेतला? 8 नोव्हेंबर 2016. प्रश्न 537. दूर राहिलेल्या विद्यार्थ्यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी कोणत्या नावाची ऑनलाईन शिक्षणक्रम यंत्रणा उभारण्यात आली आहे? स्वयं. प्रश्न 538. इस्रोने नवीन नकाशा यंत्रणा कोणत्या नावाने विकसित केली आहे? भुवन. प्रश्न 539. कृषी क्षेत्रातील पीतक्रांती म्हणजे काय? तेलबिया उत्पादनातील वाढ. प्रश्न 540. नीरा नरसिंहपूर हे तीर्थक्षेत्र पुणे जिल्ह्यातील कोणत्या तालुक्यात आहे? इंदापूर. प्रश्न 541. दक्षिण मध्य रेल्वेचे मुख्यालय कोठे आहे? सिकंदराबाद. प्रश्न 542. प्रदूषणमुक्त नद्यांसाठी राष्ट्रीय नदी संरक्षण कार्यक्रम महाराष्ट्रातील गोदावरी, तापी, कृष्णा, पंचगंगा आणि टिंबटिंब नद्यांचा समावेश आहे. मुळा व मुठा. प्रश्न 543. बहुजन समाजाला राजकीय निर्णय प्रक्रियेत सामावून घेण्यासाठी कोणत्या व्यक्तीने 1916 रोजी डेक्कन रयत असोसिएशन संस्था स्थापन केली? छत्रपती शाहू महाराज यांनी. प्रश्न 544.
जयपूर फ्रूटचे जनक कोण? डॉक्टर प्रमोद सेठी. प्रश्न 545. भारतातील लोकशाही कोणत्या प्रकारची आहे? अप्रत्यक्ष. प्रश्न 546. 101वी घटना दुरुस्ती कशा संबंधित आहे? वस्तू व सेवा कर. प्रश्न 547. महाराष्ट्रात क्षेत्रफळाने सगळ्यात मोठा जिल्हा कोणता? अहिल्यानगर. प्रश्न 548. मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ कोठे आहे? छत्रपती संभाजीनगर, नागपूर व पणजी, गोवा येथे. प्रश्न 549. महाराष्ट्र विधान परिषद सदस्य संख्या किती? 78. प्रश्न 550. राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळा कोठे आहे? पुणे. प्रश्न 551. महाराष्ट्रात पहिला सहकारी साखर कारखाना कोठे स्थापन झाला? प्रवरानगर, लोणी, अहिल्यानगर येथे. प्रश्न 552. भारताचा सर्वोच्च क्रीडा पुरस्कार कोणता? मेजर ध्यानचंद पुरस्कार. सुरुवात 1991-92. प्रश्न 553. कोणत्या महसूल विभागात सर्वात जास्त जिल्हे आहेत? छत्रपती संभाजीनगर. तालुके 76 व जिल्हे 8. प्रश्न 554. मसुरी हे थंड हवेचे ठिकाण कोठे आहे? उत्तराखंड. प्रश्न 555. राम गणेश गडकरी यांचे टोपण नाव? गोविंदाग्रज. प्रश्न 556. भारतात 29वे राज्य कोणते स्थापन झाले? तेलंगणा. सध्या भारतात 28 राज्य व 8 केंद्रशासित प्रदेश आहेत. प्रश्न 557. राज्यसभेचा सभापती कोण असतो? उपराष्ट्रपती. प्रश्न 558. घटक राज्याच्या सीमा बदलण्याचा अधिकार कोणाला आहे? भारतीय संसदेला. प्रश्न 559. डेक्कन सभेची स्थापना कोणी केली? महादेव गोविंद रानडे. प्रश्न 560. खेडेगावात जन्म मृत्यूची नोंद कोण करतं? ग्रामसेवक. प्रश्न 561. भारतात मतदानाचा हक्क वयाची कितव्या वर्षापर्यंत प्राप्त होतो? 18. प्रश्न 562. मनाचे श्लोक कोणी लिहिले? संत रामदास स्वामी. प्रश्न 563. महाराष्ट्र राज्य गुन्हे अन्वेषण विभागाचे मुख्यालय कोठे आहे? पुणे. प्रश्न 564. ज्ञानपीठ पुरस्कार कोणत्या क्षेत्राशी निगडीत आहे? साहित्य. प्रश्न 565. महाराष्ट्र समुद्र किनाऱ्याची लांबी किती? 720 किलोमीटर. प्रश्न 566. राष्ट्रपती पदाची निवडणूक लढविण्यास पात्र होण्यासाठी उमेदवाराची किमान वय किती असणे आवश्यक आहे? 35 वर्ष. प्रश्न 567. सध्या भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष कोण? जे.पी. नड्डा. प्रश्न 568. भारताचे राष्ट्रपती कोण? द्रौपदी मुर्मू. प्रश्न 569. सध्या लोकसभा सभापती कोण? ओम बिर्ला. प्रश्न 570. इस्रायल या देशाला भेट देणारा पहिला भारतीय पंतप्रधान कोण? नरेंद्र मोदी. प्रश्न 571. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष सध्याचे कोण? डोनाल्ड ट्रम्प. प्रश्न 572. भारताच्या पंतप्रधानांचे सरकारी निवासस्थान कोणते? 7 लोककल्याण मार्ग. प्रश्न 573. रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर कोण? शक्तिकांत दास. प्रश्न 574. हत्तीरोग, हत्तीपाय रोग कोणता डास चावल्यामुळे होतो? क्युलेक्स. प्रश्न 575. शरीरातील हिमोग्लोबिनचे प्रमाण कमी झाले असता कोणता रोग होतो? ॲनिमिया म्हणजे पंडू रोग. प्रश्न 576. चिकनगुनिया रोग कशामुळे होतो? विषाणूपासून होतो. प्रश्न 577. मानवी आहारातील कोणत्या घटकापासून शरीरास ऊर्जा मिळते? कार्बोहायड्रेट. प्रश्न 578. ग्लुकोमिया हा रोग कोणत्या अवयवास होतो? डोळे. प्रश्न 579. गाजर या वनस्पती कोणते जीवनसत्व विपुल प्रमाणात आढळते? अ जीवनसत्व. प्रश्न 580. मूत्रपिंडाचे विकार कोणती उपचार पद्धती वापरली जाते? डायलिसिस. प्रश्न 581. रिडल्स इन हिंदुइझम हे पुस्तक कोणाचे आहे? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. प्रश्न 582. महाराष्ट्रात होम रूल चळवळ कोणी सुरू केली? लोकमान्य टिळक यांनी 1916 साली. प्रश्न 583. भारतातील पहिली महिला मुख्यमंत्री कोणत्या राज्याची होती? उत्तर प्रदेश. प्रश्न 584. भारतीय संविधानाने 1955 साली हिंदू विवाह कायदा तर 1956 या वर्षी हिंदू वारसा कायदा संमत केला. प्रश्न 585. महाराष्ट्रातील दगडी कोळशाचा प्रामुख्याने कशासाठी वापर केला जातो? औष्णिक विद्युत ऊर्जा. प्रश्न 586. बलवंतराय मेहता समितीने शिफारस केलेली पंचायत राज व्यवस्था किती स्तरीय आहे? त्रिस्तरीय. प्रश्न 587. सर्वात जास्त कॅल्शियमचे प्रमाण कशात असते? दूध. प्रश्न 588. संविधान सभेतील मूलभूत हक्क आणि अल्पसंख्याक समितीचे अध्यक्ष कोण होते? सरदार वल्लभभाई पटेल. प्रश्न 589. गोविंदाग्रज हे टोपण नाव कोणाचे आहे? राम गणेश गडकरी. प्रश्न 590. रेगूर मृदा कोठे आढळते? दख्खनचा पठारी प्रदेश. प्रश्न 591. रंगराजन समिती कशाबद्दल आहे? राष्ट्रीय बचत आणि गुंतवणूक. प्रश्न 592. 1 ग्रॅम प्रथिनांपासून किती किलो कॅलरी ऊर्जा मिळते? 4 किलो. प्रश्न 593. 1942च्या आंदोलनाच्या काळात नंदुरबार येथील कोणत्या शाळकरी विद्यार्थ्यांनी हौतात्म्य स्वीकारले होते? शिरीष कुमार.
प्रश्न 594. मान्सूनपूर्व पडणाऱ्या पावसाच्या सरींना महाराष्ट्रात काय म्हणतात? आम्रसरी. प्रश्न 595. नियोजन आयोगाचे पहिले अध्यक्ष कोण? पंडित नेहरू. प्रश्न 593. आहारातील ऊर्जेचे प्रमुख स्रोत कोणते? कर्बोदके. प्रश्न 597. नोबेल पुरस्कार विजेते कैलास सत्यार्थी यांना बालकांची विक्री व लैंगिक शोषण याविरुद्ध लढा देण्यासाठी कोणता उपक्रम हाती घेतला होता? सुरक्षित बचपन सुरक्षित भारत. प्रश्न 598. 1909 मध्ये नाशिकचे कलेक्टर जॅक्सन यांचा वध कोणी केला? अनंत कान्हेरे. प्रश्न 599. 2007 मध्ये कोणता देश सार्कचा 8वा सदस्य बनला? अफगाणिस्तान. प्रश्न नंबर 600. महाराष्ट्रातील नंदुरबार सारख्या भागातील आदिवासींना आयोडीनच्या कमतरतेअभावी कोणता रोग होतो? गलगंड. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.